सार्वजनिक आरोग्य विभागाची आज पहिली आन्सर की तुमची प्रसिद्ध झालेली आहे। त्या आन्सर कीबद्दल बरेच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, कमेंट बॉक्समध्ये येत आहेत। त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की लाईक करा। तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न तुमचा असेल की ऑब्जेक्शन कधी सुरू होतील, ऑब्जेक्शन कसं घ्यायचं, चुकीचे प्रश्न असल्यास त्याला सोर्स काय जोडायचा, संदर्भ काय द्यायचे जेणेकरून तो प्रश्नाची तुम्हाला उत्तर भेटतील, त्याच्यावरती प्रक्रिया केली जाईल। कट ऑफ मित्रांनो किती लागू शकतो, निकाल कसा लागणार आहे मित्रांनो, आणि निकाल किती दिवसामध्ये तुमचा आता येईल, ही सर्व माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा। तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न तुमचा या ठिकाणी आपण पाहूयात सर्वात अगोदर की ऑब्जेक्शन कधी सुरू होईल हे तुम्हाला माहितीही असेल। आज तुमची उत्तरपत्रिका येणार होती आणि याच प्रसिद्धी पत्रकात त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला ॲक्सेप्ट जे असतील ऑब्जेक्शन, तुमचे जे चुकीचे प्रश्नांचे चुकीचे पर्याय आणि चुकीच्या उत्तरात जर गुणदान तुम्हाला या ठिकाणी पाहिजे असेल, त्याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर 18 डिसेंबरपासून ते 20 डिसेंबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला हा कालावधी त्यांनी दिलेला आहे। ऑब्जेक्शनसाठी TCS कडून लिंक खुली करण्यात येईल। आता बघा मित्रांनो, ऑब्जेक्शन कसं घ्यायचं हे मी तुम्हाला जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बनवून डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि मित्रांनो बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगेल, एक तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनशॉट दाखवलेला आहे की इथं तुमचं मित्रांनो या ठिकाणी रिस्पॉन्स शीट अशा पद्धतीने दाखवत असेल। पोस्ट सिलेक्शनच्या बाजूला इथं ऑब्जेक्शन फॉर्मचा जो ऑप्शन असतो मित्रांनो, तो तुम्हाला 18 तारखेला जसा उपलब्ध होईल लवकरात लवकर तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल। फॉर्म कसा भरायचा ती लिंक सुरू झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामध्ये मित्रांनो इंग्लिशमध्ये त्याचं स्पष्टीकरण द्यायचं असतं, मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये द्यायचं असतं। त्यानंतर त्याला स्क्रीनशॉट जोडायचे असतात, PDF अपलोड करायची असते, फीज कशी भरायची असते ती सर्व तुम्हाला सांगणार आहे। आणि मित्रांनो तुमची जी 100 रुपये फीज या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे, जर तुमचं ते ऑब्जेक्शन ग्राह्य त्यांनी धरलं, बरोबर आहे म्हटलं, तर तुमची फीज तुम्हाला परत केली जाते। आणि जर ते ऑब्जेक्शन तुम्ही अयोग्य घेतलं म्हणजे चुकीचं घेतलेलं असेल तर फीज तुम्हाला परत केली जात नाही, हेही लक्षात राहू द्या। कमीत कमी तुम्हाला 3 डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात। मग तुम्हाला मित्रांनो आता त्याचं डॉक्युमेंट म्हणजेच काय, संदर्भ, तुम्हाला सोर्स काय द्यायचा मित्रांनो, सोर्स कुठला द्यावा लागतो जेणेकरून तुमचं ऑब्जेक्शन जे आहे ते ग्राह्य धरलं जाऊ शकतं। एक स्टँडर्ड सोर्स कुठला द्यायचा नेमका, तर एक उदाहरण म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतो मित्रांनो। सर्वात अगोदर काय करायचं मित्रांनो, तुमची आन्सर की तुम्हाला काय करायचे, डाउनलोड करून घ्यायचे। आजची रिस्पॉन्स शीट आलेली आहे, व्यवस्थित प्रत्येक प्रश्न वाचायचा आहे, त्याची पर्याय बरोबर आहेत का, त्यांनी दिलेलं उत्तर व्यवस्थित वाचायचं आहे। आणि मित्रांनो त्याचे सोर्स शोधायला तुम्हाला सुरुवात करायची आहे। जे तुम्हाला त्याच्यावरती वाटतं की बाबा हे चुकीचं आहे, काहीतरी याच्यामध्ये हे असं असायला पाहिजे होतं, हे चुकीचे पर्याय दिलेले आहेत किंवा चुकीचं या ठिकाणी त्यांनी उत्तर दिलेलं आहे किंवा प्रश्नच चुकीचा आहे, अशा पद्धतीचं काय असेल तर तुम्ही तसे प्रश्न तुमच्या एखाद्या वहीमध्ये मित्रांनो लिहून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला ऑब्जेक्शन चालू झाल्यानंतर ते समजेल। आणि वहीमध्ये लिहिताना प्रश्न नंबर, त्याचबरोबर त्या प्रश्नाचा ID जो असतो मित्रांनो, तो ID महत्त्वाचा आहे। तो ID त्या ठिकाणी तुम्ही लिहून ठेवा। प्रश्न नंबर लिहून ठेवला तरी चालेल। तुमच्या आन्सर कीमध्ये सर्व प्रश्नांचे ID असतात, तुमच्या पर्यायाचे ID असतात, ते तुम्हाला नंतर लागतील। तर बघा, सर्वात अगोदर ही गोष्ट करायची, तुमची आन्सर की तुम्हाला व्यवस्थित वाचायची आहे। आणि सर्वांनी किती मार्क्स पडलेले आहेत तुमचे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्हाला तुमचे प्रश्न किती बरोबर आलेत आणि किती मार्क्स आलेत असं सांगितलं तरी चालेल, कारण की सर्वांना समजेल मग की या ठिकाणी किती कट ऑफ लागू शकतो। कट ऑफबद्दल आपण पुढे बोलणार आहोत जेणेकरून समजेल की कुठल्या ऑफिसमध्ये कुठल्या पदासाठी कुणाला किती मार्क्स पडले, त्याच्यावरनं कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये वगैरे ते समजेल। आणि निकाल कसा लागणार आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे, गट ड बद्दलचा, त्याची माहिती पुढे पाहूयात। तर बघा, आता सोर्समध्ये मग तुम्ही काय काय देऊ शकता, सोर्समध्ये काय काय रेफर करायचे तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतोय मी। हेच असायला असं नाही मित्रांनो, असेल असं नाही, तुम्ही दुसरेही स्टँडर्ड सोर्स देऊ शकता त्याच्यापेक्षा, ज्याच्यामध्ये मित्रांनो NCERTचे बुक्स असतील, स्टेट बोर्डचे तुमचे बुक्स असतील, जे तुम्ही मित्रांनो तुमच्या शालेय याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे किंवा तुमच्या कॉलेजमध्ये अभ्यास केलेले जे मित्रांनो सरकारची बुक्स असतील, जे एक स्टँडर्ड लेवलची बुक्स आहेत मित्रांनो, जे की सर्वत्र मित्रांनो प्रसिद्ध बुक्स आहेत, असे जे सोर्स मानला जाऊ शकतो। तर हे अशा पद्धतीचे बुक्स असतील किंवा ऑफिशियल गव्हर्नमेंट काय डॉक्युमेंट्स किंवा त्यांचे काय आर्टिकल्स असतील किंवा गव्हर्नमेंटच्या काय वेबसाईट्स असतील ज्याच्यावर मित्रांनो ही माहिती दिलेली आहे, त्याच्यामधून एखादा प्रश्न आलेला आहे। असे वेबसाईट्स असतात, जसं की आरोग्य विभागाची वेबसाईट आहे, त्याच्यावरती जर मित्रांनो एखादा आर्टिकल असेल, समजा काही तांत्रिक प्रश्न असतात, आपल्याला माहिती असेल एखाद्या रोगाविषयी वगैरे किंवा एखाद्या योजनेविषयी मित्रांनो तिथं माहिती दिलेली असते, त्याच्यामधून तुम्ही घेऊ शकता। गव्हर्नमेंटचे काही बुक्स असतील किंवा मित्रांनो इतर भरपूर साऱ्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स असतात, तिथं देखील तुम्हाला हे भेटून जाईल सर्व। तर असे स्टँडर्ड सोर्सेस जे असतात, संदर्भ पुस्तकं, तिथून मित्रांनो तुम्हाला काय करायचे, हे सोर्सेस घ्यायचेत, तेथील त्या पेजचं
तुम्हाला काय करायचं, स्क्रीनशॉट काढायचा असतो किंवा फोटो त्यांचा घ्यायचा आहे, तो पेज नंबर तुम्हाला लागतो मित्रांनो त्याच्यावरचा, किंवा एखादी वेबसाईट असेल तर त्या वेबसाईटवरून देखील तुम्हाला स्क्रीनशॉट काढून त्याची एक PDF फाईल बनवून मित्रांनो काय करायची आहे, ते जे पण पेज आहे तिथं तुम्हाला बरोबर त्याला मित्रांनो काय करायचं आहे, मार्किंग करायची आहे. तर ते सर्व तुम्हाला PDF फाईल करून ती स्पष्टीकरणासहित मित्रांनो अपलोड करायची असते. तर हे झालं सोर्सेसबद्दल, ऑब्जेक्शनबद्दल. त्याच्यानंतर आता मित्रांनो पुढं बघूयात आपण की कट ऑफ मित्रांनो किती लागेल आणि निकाल किती दिवसामध्ये लागणार, त्याचबरोबर निकाल कसा लागणार आहे ते पाहूयात. पहिल्यांदा पाहूयात की कट ऑफ मित्रांनो. कट ऑफबद्दल मित्रांनो आता कोणीच सांगू शकत नाही की किती लागेल, कारण की याच्यामध्ये मित्रांनो ऑब्जेक्शन घेतल्यानंतर जी तुमची फायनल आन्सर की येईल मित्रांनो त्याच्यानंतरच आपल्याला सांगता येईल. कारण की ऑब्जेक्शन नंतर मित्रांनो बरेचसे प्रश्न जे आहेत किंवा जे तुमचे पर्याय आहेत ते बदलतात. आपल्याला तलाठी पदभरतीलाही माहिती असेल की ऑब्जेक्शन घेतल्यानंतर बरेचसे प्रश्न मार्क्स जे आहेत ते बदलले जातात मित्रांनो. तर त्याच्यामुळं तुमची ज्यावेळेस फायनल आन्सर की येईल मित्रांनो त्यावेळेस आपण सांगू शकतो कट ऑफ, किंवा नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुमचा रिझल्ट लागणारच आहे. त्यामुळे कट ऑफबद्दल आता कोणीच सांगू शकत नाही मित्रांनो, कारण की सर्वांचे मार्क्स कुणालाच माहिती नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये तुमचे मार्क्स सांगू शकता, जेणेकरून एक अंदाज येईल मित्रांनो. तरी पण मित्रांनो सेफ स्कोर काय वाटतो तुमच्या अंदाजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता मित्रांनो हे कट ऑफबद्दल झालं. त्याच्यानंतर आता निकाल कसा लागणार आहे, निकाल किती दिवसामध्ये लागू शकतो. बघा मित्रांनो गट ड बद्दल मी सांगतोय तुम्हाला, गट क चं नाही सांगत निकाल कसा लागणार आहे, गट ड चं सांगतोय. याच्यामध्ये त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट लिहिलेलं आहे की 45% गुण प्राप्त करणं आवश्यक राहील, अशाच उमेदवारांना निवड सूची बनवताना पात्र ठरवण्यात येणार आहे. लक्षात राहू दे, हे देखील 45 पेक्षा जास्त गुण तुम्हाला घ्यायचे आहेत, जेणेकरून तुमचं मित्रांनो सिलेक्शन होईल. त्याच्यानंतर पुढे पहा, गट ड संवर्गातील पदे भरताना कार्यालय निहाय माहिती उमेदवारास उपलब्ध करून देत आहे. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये प्रत्येक मित्रांनो काय केलेले त्यांनी जे ऑफिसेस आहेत, जसं की मित्रांनो मेंटल हॉस्पिटल आहे, जिल्हा रुग्णालयामधील जिल्हा शल्य चिकित्सक ऑफिस आहे, इथं अटेंडंटचं पद असेल किंवा पिऊनचं पद असेल, ती प्रत्येक कार्यालय निहाय तुमच्या सामाजिक समांतर आरक्षणानुसार माहिती दिलेली आहे. तर पुढे म्हणतात की एका जिल्ह्यातील विविध कार्यालयासाठी उमेदवारास एकच अर्ज करता येईल. हा अर्ज जिल्हा कार्यालयातील सर्व पदांच्या गुणवत्तेस ग्राह्य धरण्यात येईल. समजा मित्रांनो एका जिल्ह्यामध्ये मेंटल हॉस्पिटलचं 2 कार्यालय आहेत, तर तुम्ही समजा एका कार्यालयामध्ये अर्ज केला तर तो अर्ज तुमचा त्या जिल्ह्यामध्ये जेवढी त्या विभागाची कार्यालय आहेत तिथं सर्वत्र तुमचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहे मित्रांनो. मग सर्वत्र अर्ज ग्राह्य धरला जाईल. तर मग तुमची निवड कशी केली जाईल, अंतिम निवडीकरता जिल्हानिहाय एकच गुणवत्ता यादी मित्रांनो तुमची तयार करून सम उपदेशनाद्वारे व गुणवत्तेनुसार पद निवडीकरता पर्याय उपलब्ध करून दिले जातील. मित्रांनो पहा, मग तुमचा गट ड चा जर एकच अर्ज तुम्ही केला तर सर्वत्र तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे. तर तुमची निवड कशी केली जाईल, मग तुम्हाला कुठल्या पदासाठी पोस्टिंग दिली जाईल. समजा एक कार्यालय आहे मित्रांनो जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, त्या ठिकाणी पिऊनचेही पद आहे, अटेंडंटचंही पद आहे, दुसरं एखादं मित्रांनो टेक्निकलमधनं किंवा दुसरं एखादं पद आहे, 3-4 पद आहेत. तर तिथं मित्रांनो मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुम्हाला किती मार्क्स पडले त्यानुसार ठरवलं जाईल की तुमची पदनिवडी कशी करायची, तुम्हाला कुठलं पद द्यायचं ते ठरवलं जाईल. तर ही अशा पद्धतीने मित्रांनो तुमचा निकाल लागेल. जिल्ह्याने एकच गुणवत्ता यादी तुमची गट ड ची तयार केली जाणार आहे, हे लक्षात राहू द्या. प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी गुणवत्ता यादी असणार आहे आणि समोपदेशन आणि तुमचं जे गुण पडलेले आहेत, तुम्हाला किती गुण आहेत त्यानुसार मित्रांनो तुम्हाला पद जे आहे ते पर्याय पद कुठलं सिलेक्ट करायचं त्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल. आता मित्रांनो ही सर्व पुढची गोष्ट झाली. आता मग याची प्रोसेस चालू झालेली आहे, तुमचं पहिली आन्सर की आलेली आहे. तर मग ऑब्जेक्शन आता सुरू होतील 20 तारखेपर्यंत. त्याच्यानंतर मग तुमचा फायनल रिझल्ट जो आहे तो किती दिवसामध्ये लागेल मित्रांनो त्याचीही माहिती पाहूयात. यासाठी मित्रांनो तुमचं जी ऑब्जेक्शन आता सुरू होतील 20 तारखेपर्यंत, 20 तारखेनंतर मित्रांनो त्याच्यावरती एक समिती गठीत केली जाते आणि तुमचे जे ऑब्जेक्शन जे आहे TCS मार्फत निकाली काढले जातात. तर ते निकाली काढल्यानंतर लगेच तुमची फायनल उत्तरपत्रिका येते मित्रांनो. मग फायनल उत्तरपत्रिका आता शेवटची उत्तरपत्रिका येईपर्यंत मित्रांनो माझ्या अंदाजे एक 10 दिवसाचा कालावधी यांना लागू शकतो. 8 दिवस ठीक असतात मित्रांनो, का 8 दिवसामध्ये होऊन जातं, परंतु आपण एक 10 दिवस धरूयात. तर 20 तारखेपासून 10 दिवसामध्ये मित्रांनो तुमची फायनल आन्सर की येऊ शकते. म्हणजेच मित्रांनो पूर्ण डिसेंबर महिना जो आहे तो याच्यामध्ये जाऊ शकतो. मग तुमचा जो फायनल आन्सर की आल्यानंतर मित्रांनो तिथून पुढे मग तुमचे ऑब्जेक्शन घ्यायला मित्रांनो काय होतं, सुरुवात होते. नॉर्मलायझेशन करायला सुरुवात होते आणि नॉर्मलायझेशन झालं की मग तुमचा फायनल रिझल्ट जो असतो मित्रांनो या ठिकाणी लागून जातो. तर नॉर्मलायझेशनच्या अगोदर मित्रांनो तुमची मार्क्स पडलेली एखादी लिस्ट देखील या ठिकाणी येऊ शकते नॉर्मलायझेशनच्या अगोदर. त्यानंतर नॉर्मलायझेशन नंतरही येऊ शकते किंवा त्याच्या अगोदरही येऊ शकते मित्रांनो.
तर त्याच्यानंतर मग तुमची फायनल या ठिकाणी रिझल्ट लागतील. तर अंदाजित मित्रांनो माहिती सांगतोय तुम्हाला, एक जानेवारीमध्ये तुमचे कधीही रिझल्ट जे आहेत ते डिक्लेअर होऊ शकतात. जानेवारीमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाऊ शकतं. तर ही पूर्ण प्रोसेस मित्रांनो तुम्हाला सांगितलेली आहे. याच्यामध्ये रिझल्ट मी सांगितलं आहे की अंदाजे मित्रांनो जानेवारीमध्ये तुमची प्रोसेस कंप्लीट होऊ शकते. त्याच दिवशी तेव्हाच होईल म्हणून असं काही नाही मित्रांनो, एक टेंटेटिव्हली तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यामध्ये बदलही होऊ शकतात. तर याच्याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ मित्रांनो नक्की लाईक करा. ऑब्जेक्शन सुरू झाले की फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती दिली जाईल. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर सरळ सेवेच्या पदभरतीसाठी सामान्य ज्ञान हा विषय जो आहे मित्रांनो, याच्यामध्ये GSमध्ये पैकीच्या पैकी गुण घ्यायचे असेल तर TCS IBPS पॅटर्ननुसार मित्रांनो जी पुस्तक तयार केलेलं आहे विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला घटकनिहाय वर्गीकरण करून दिलेलं आहे. सामान्य ज्ञान हा विषय आपल्याला माहीत असेल मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये होता. सरळ सेवेची कुठलीही भरती असू द्या, येणारी जी सरळ सेवेची भरती आहे WRD असेल, त्याच्यानंतर मित्रांनो महानगरपालिकेच्या पदभरती असतील, राज्य उत्पादन शुल्क असेल, त्याचबरोबर मित्रांनो सध्या आलेली पुरवठा निरीक्षक भरती असेल, असे विविध पदांसाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. झडपीची राहिलेली भरती असेल, याच्यामध्ये मित्रांनो जसं की इतिहास, भूगोल असेल, राज्यघटना असेल, त्यानंतर अर्थशास्त्र, पर्यावरण, संगणक, स्टॅटिक, GK, विज्ञान, याच्यावरती मित्रांनो त्यांनी वर्गीकरण तुम्हाला घटकनिहाय करून दिलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो TCS आणि IBPSनी जे परीक्षेमध्ये या ठिकाणी तुमचे प्रश्न विचारलेले आहेत, जवळपास मित्रांनो त्यांनी 21 प्रकारच्या परीक्षा झालेल्या आहेत. त्यामधून 400+ प्रश्नपत्रिकांमधून हे पुस्तक तयार केलेले आहे मित्रांनो. GSच्या या प्रश्नांमध्ये 400+ प्रश्नपत्रिकांमधील या पुस्तकामध्ये प्रश्नांचा समावेश देखील त्यांनी करून दिलेला आहे. तर तुम्हाला मित्रांनो कुठल्याही परीक्षेमध्ये TCSची असू द्या किंवा IBPSची, त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान या विषयाच्या अभ्यासासाठी हे पुस्तक उपयोगी पडणार आहे. तर हे पुस्तक विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं मित्रांनो तुम्हाला बुक स्टोअरमध्ये पाहता येईल. तिथे पाहून तुम्ही खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. धन्यवाद.